नीलकंठेश्वर महाराज की जय। अवधूत सिंहासनी गुरुदेव महाराज अत्रि अनुसया माता ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज नवनाथ महाराज की जय। साष्टांग नमन माझे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम राम हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा हर हर महादेव गंगा काशी विश्वनाथ गंगा 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 काशी विश्वनाथ गंगा काशी विश्वनाथ गंगा हर हर महादेव गंगा काशी विश्वनाथ गंगा काशी विश्वनाथ महाराज साष्टांग नमन माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरता नित्य योगामार्थ साधवेसु प्रथम नाम वक्रतुंड दुसरे कर्णरथे तिसरे कृष्ण पिंगाक्षे चौथे गजवक्रते पाचवे श्री लंबोदर सहावे कडनामते सातवे श्री विघ्न राजेंद्र आठवे धूम्रवर्ण नववे बालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन देवनावे अशी 12 तीन संध्या नर विघ्न विघ्न जे त्यासी प्रभू तू सर्व सिद्धांत विद्यार त्यासी मिळे विद्या धनार त्यासी मिळे धन पुत्रार त्यासी मिळे पुत्र मोक्षार त्यासी मिळे जगता गणपती स्तोत्र सामासात मिळे फळ 1 वर्ष पूर्ण होता संशय सिद्धांत नारदाने रचिले झाले संपूर्ण स्तोत्र श्रीधराने मराठी पठणे अनुवाद दिल्या गोपाल कृष्ण भगवान की जय श्री आनंदा मधुसूदना पद्मनाभा नारायण जगत व्यापका जनार्दना आनंद घना विनाशा सकळ देवादि देवा कृपाळवादी केशवा आनंदा मानुभवा सदा शिवा चक्रधरा विश्वामना गरुडध्वजा करुणा सहस्रपादा सहस्र क्षीरसागरा कमल नयना कमलापती कामिनी भवना मदन मूर्ती भवतारका दरिद्राक्षिती वामन मूर्ती निर्विक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जगजनिता जगजीवना
वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा तुकाला लोटांगणी गाव जावाची मदनाचरणी भेटी करीत जे विनवणी भवबंधनी सोडवावे सकळ देवादि देवा कृपाळू आदि केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा रूपा आय काजोजे जे गुटराया जतन करिता कष्ट तैसा मी एक पतित तुझा मुद्रा अंकित मई पत्र ते केवडे राव चालवी आपुलिया पाडे बाप रखमा देवी वरद सांभाळावे आपुलिया बिरदा पतित 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 परिमित्री वाचा पतित परी तू आपुलिया सत्ते मन करावे सरते नाही चित्त शुद्धी स्थिर पाया पाची बुद्धी अपराधाचा केलो तुका मने काय बोलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज नमो परमात्मने अतर्यानम ओम पार्थाय प्रतिबोधिता भगवंता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रंथिता पुराण मुनिना मध्ये महाभारतम अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायी निमित्त मत्वा मनुसंददामि भगवद्गीते भवदोषिणी नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे कुलारविंदयत पत्र नेत्र येन त्वया भारतेन पूर्णा परजनितो ज्ञानमय प्रदीप प्रपत्र पारिजाताय तोत्र वेकपानय ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः सर्वोपनिषो लोकावदुग्धा गोपाल नंदनम पार्थवत्स सुधीरभो दुग्ध गीतामृतमन्तम वसुदेव सुत देव कंस चानुरमर्दन देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु भीष्म द्रोण जटा जयद्रथ गांधार निरोत्पला शल्य ग्रावती कर पेणु करनेनु वेला कुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधनावर्तिनी श्रोतीर्ण खलु पांडवादित्य वर्तक केशवा पराशरवच सरोज ममल गीतारक गंधोत कटम नाना ज्ञान कके जरा हरि कथा संबोधना बोधितम लोके सजन षट्पदारा रपे पियमान मुदा गुयाद भारत पंकज कलिमल बल दोंचिन से मुख करोति वाचाल पंगुलंघयति गिरिमा यत्कर्पातमा वंदे परमानंद माधवम यं ब्रह्म वरुण रुद्र मरुतम त्वन्ति दिवे तवेर वेदे सारंग पद कर्मुनि गायन्ति यम सामगा ज्ञानावस्थेत गतेन मनसा पश्यन्ति यम योगिनो ये शान्तन विदुषुरसुरागना देवाय तत्सवे नमः इति ध्यानम् श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः ऐसे मी एकची पहिले मग तेची म्या मनात व्याले तेत सप्त ऋषी झाल्या आणि चारी म्हणू ही लोकपाळ केले लोकपाळ विविध लोक सगदिले लोकापासून बगले प्रजादात आयशनी हे विश्व येते विस्तार लोशे मी निवृत्ते परिभावाचे निहाती मानी दया हरि ओम श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः जय जगा जय जयाजी भगवंता पाळक नरहरीच्या सुता नरहरी रूपा कंदर्पताता अवतारानंत मिरविसे तरी आता पुढे ग्रंथ
बोलवी बरवे रस भरीत मागिले त्याई मच्छिंद्रनाथ श्रीराजात पै गेला उपरी जालिंदराचा जन्म यज्ञ कुंडी उत्तमोत्तम उपरी पश्चातापे करुण पर्वत दरीत निघाला येथे प्रगटुनी ज्वाळामाळी तू परमत्याचे नवाळी अंकी घेऊनी त्या काळी जन्मकथा सांगितली. अशा प्रकारे असणारे श्री गुरूंना वंदन करून सकळ श्रोत्यांच्या चरणावरती वंदन करून कथेला प्रारंभ. मागच्या अध्यायामध्ये जालिंदरनाथाचा जन्म झालेला आहे आणि तो राजकुळामध्ये गेला पण त्याला राजकुळामध्ये राहायचं नव्हतं कारण त्याचा तो पुढचा भविष्य नव्हतं म्हणून आता त्याला पश्चाताप झाला होता म्हणतात आणि त्या पश्चातापाच्या तापाने तापून आता त्याने अरण्यामध्ये वास केला आणि अरण्याला अग्नी लागल्यामुळे तो अरण्यामध्ये एकटा बसला होता आणि हे अग्नीला पाहत नव्हते म्हणून अग्निदेवते त्याला वाचवायला गेले आणि त्याला आपल्या जवळ घेतलेला आहे असं सांगत आहेत. आहे तुकी कथा श्रोती पूर्वाध्यायी संपली होती आता पुढे अवदाना प्रती सर्वनारती मिरवावे असो महाराजा दूर मूर्धनी सकळ जन्माची कथा सांगवणी उपरी बोले कामना मनी कोणती बाळा ती सांग. अशा प्रकारे असणारे इथपर्यंत कथन म्हणजे मागल्या अध्यायामध्ये झालेलं होतं आणि आता पुढच्या कथेला प्रारंभ झालेला आहे. अग्निदेव त्या अरण्यामध्ये प्रकट झाले आणि बाळाला आपल्या मांडीवर घेतलं आणि विचारत होते म्हणतात की तुझ्या मनामध्ये कोणती कल्पना आहे ती मला सविस्तर सांग. अशा प्रकारचे अग्निदेव आपल्या बाळाला बोलत होते. येरू म्हणे जी महाराज कामना विरहित मन माझे आहे परिहितार्थ बुध सकळ जानसी तू ताता. अशा प्रकारे असणारे जालिंदरनाथ आपल्या पित्याला बोलत होते माझ्या मनामध्ये कोणतीही कामना नाही कारण मी कामना रहित आहे हे तुम्हाला माहित आहे तरी पण माझा दुसरा एक उद्देश आहे हा तुम्हाला सगळं माहित आहे आता मला विचारायची तुम्हाला काही गरज नाही. अशा प्रकारचे जालिंदरनाथ अग्निदेवाला बोलत होते म्हणतात. या नरदेयाची झाली प्राप्ती तरी सार्थक ओपी माझे हाती नाही तरी आले तैसे जाती ऐशन करी महाराजा. अशा प्रकारे असणारे म्हणजे मी या नरदेहाला आलेला आहे पण नरदेहाला आलेल्याच्या नंतर माझ्या जन्माचं काहीतरी सार्थक व्हावं असं माझ्या हातात दे कारण नरजन्माला आलं आणि त्याचं कोणतं सार्थक नाही गेलं झालं तर तो कसा होतो म्हणतात आलं तसं गेलं कारण मुद्दला तो तोटा ऐसा खोटा व्यापार असं माझं होऊ नये. अशा प्रकारचे जालिंदरनाथ आपल्या पित्याला बोलत होते. जैसा उदक कुंभ साचार येते तू जळ उसके जेथे तेथे परितयाचा विस्तार मैते काही मिरवेना तरी व्यर्थ जन्मुनी मरणा की लोहकाराचे भाते भरून ही भाडाईत ग्रंथी करचून व्यर्थशीन वृक्ष भाते तरी आता ऐकता मिरवेला इच्छा पूर्ण वारता ही भुवना माझी सत्ता चिरंजीवित्व संपादी. अशा प्रकारे असणारे अग्निदेवाला जालिंदरनाथ बोलत होते की मला अशा प्रकारचं कोणतंही दुःख देऊ नको कारण या जन्माला आलेला आहे ना तर या जन्माचं सार्थक कसं कर तर मला सदैव चिरंजीव कर तर माझ्या जन्माचे सार्थक होईल आणि असा वर तुम्ही मला द्या असं मच्छिंद्र आपल्या जालिंदरनाथ आपल्या पित्याला म्हणजे अग्निदेवाला बोलत होते. लोक म्हणती जालिंदर झाला
परी मेला नाही ऐकिला, ऐसे न करून या देहाला जगी मिरवी हे ताता. अशा प्रकारे असणारे जालिंद्रनाथ म्हणत होते की लोकांनी मला हसू नये, की जसा जालिंद्रनाथाचा जन्म झाला आणि जसा झाला तसाच तो गेला असं माझं होऊ नये. अशा प्रकारचं काहीतरी तुम्ही मला हित सांगा, असं जालिंद्रनाथ आपल्या पित्यालाच बोलत होते. ऐशी ऐकून या ज्वलना मौळी तुकावनी डोलवी मान, म्हणे बाळाचे धन्य ज्ञान वया समान नशकी. अशा प्रकारे असणारे बापाच्या पुढे लेख तर मान तुकावतेच म्हणजे खाली करतेच, पण इथं लेकाच्या समोर बापाने मान खाली घातलेली आहे, कारण लेकाचं वर्चस्व तसं त्या प्रकारचं होतं की माझ्या पोटाला तू धन्य पुत्र आला आहेस, अशी धन्यता आपल्या बाळाला देत तो जालिंदराचा पिता अग्निदेव बोलत होता म्हणतात. मग त्वरे त्यो दूर मूर्धनी जालिंदराची स्कंदी वावनी अनुसयानंदन स्थानी तुरी जाऊनी पोचला. बाळाचं म्हणणं ऐकल्याच्या नंतर त्याने आपल्या बाळाला आपल्या खांद्यावर घेतलं आणि त्वरे म्हणजे लगेच निघाला तिथून आणि गिरनार पर्वतावर जिथे दत्तात्रेय राहत होते त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे म्हणतात. तव त्या महाराज त्रिनंदना अग्निशी पावनी झाला हर्ष, मग पुढे ववनी हव्य वाहनास आलिंगेले सुप्रेमे. अशा प्रकारे असणारे जालिंदरनाथाला बघितल्याच्या नंतर दत्तात्रेय प्रभूला खूप आनंद झालेला आहे म्हणतात आणि जालिंदरनाथाला बघितल्याच्या नंतर अग्निदेवाच्या जवळ गेले, त्यांना आलिंगन दिलं आणि प्रेम कराने आता काय बोलतील ते पाहू. म्हणे महाराजा मम दैवता तेज पुंज देवी सविता, कवन कामना वेधुनी चित्त येथे आलासी महाराजा. अशा प्रकारे असणारे दत्तात्रेय प्रभू अग्निदेवाला बोलत होते की हे माझ्या आराध्य दैवता, तुम्ही कोणती तुमच्या मनामध्ये कामना धरलेली आहे आणि इथे आला आहात हे मला सविस्तर सांगा, असे अग्निदेवाला दत्तात्रेय प्रभू बोलत होते म्हणतात. मजाळशावरी ओगा ओगिला गंगोदके चांग, ही सुदुता धेनु मागुनीला लागुनी माग पय पान करवितसे. अशा प्रकारे असणारे दत्तात्रेय प्रभू म्हणत होते की तुम्ही इथं गिरनार पर्वतावर आला ही माझ्यावर कृपा केलेली आहे, कारण आज आळशावर आपोआप येऊन गंगा लुटलेली आहे म्हणतात, किंवा भूक लागलेल्या पुढे पुढे धावत आहे आणि जशी काय काम घेऊन त्याच्या माग माग जाते आहे त्या प्रकारचा आज हा संबंध घडून आलेला आहे, असे दत्तात्रेय प्रभू आनंदाने अग्निदेवाला सांगत होते. ही तमाचे होता वेष्टान अर्क दिवटाला होऊन, ही मृत्यू समयी पियुषपान पियुषाची करवी अग्रहे. ज्या प्रकारचं म्हणले रात्र संपल्याच्या नंतर अंधाराचा नाश होतो आणि सूर्यदेव जसा प्रकाश टाकतो त्या प्रकारचं, किंवा एखादा मरणाच्या तोंडामध्ये गेलेला आहे आणि त्याला अकस्मात एखादा अमृताचा घट सापडावा, अशा प्रकारचं तुम्ही इथे आलात असं दत्तात्रेय प्रभू अग्निदेवाला बोलू लागले. केवे झाली परी गंगा उगिली आळशावरी, मग बैसोनी निकट शेजारी वर्तमान पुसतसे. अशा प्रकारे असणारे म्हणजे आळशावर गंगा लोटलेली आहे आणि तुम्ही इथे आलात, खूप चांगली गोष्ट झाली असं म्हणल्याच्या नंतर दत्तात्रेय प्रभू आणि अग्निदेव आता जवळ जवळ बसून आपले क्षेम पुषित होते म्हणतात एकमेकांना. परी महाराजा दूर मुरगना हा कोणाचा हे नंदन, इरी मनी पंचबाण शिवदेईचा हासे. अशा प्रकारे असणारे दत्तात्रेय प्रभू अग्निदेवाला विचारत होते की हा तुमच्या सोबत आलेला मुलगा कोणाचा आहे, हा कोण आहे, याची सविस्तर मला माहिती सांगा. असं म्हणल्याच्या नंतर महादेवजी
महादेवजींच्या ज्या नेत्रातून पंचबाण अग्नी म्हणजे ज्वाळामुळे निघाला होता त्याचा तो कामाचा अवतार आहे असं मच्छिंद्रनाथ आपलं दत्तात्रय प्रभूला अग्निदेव सांगत आहेत म्हणतात. की शिवदेवीचा काम श्रेष्ठ म्या दाईला ये बोलती स्पष्ट परी जठरी लक्षिला होता वरिष्ठ आजपर्यंत महाराजा. हा म्हणजे शिवदेहीचा काम आहे आणि त्यांनी अग्नीमध्ये टाकलेला होता तो मी माझ्या पोटामध्ये इतके दिवस ठेवला होता आणि आता जन्मेंजय राजाच्या यज्ञ सत्रामध्ये त्याला मी जन्म दिलेला आहे असे अग्निदेव सांगत होते म्हणतात. मग प्रद्रव्याच्या यज्ञ कुंडात प्रगट केली या देहात तस्मात महाराजा तुमचा सुत तुझी आता संगोपी. अशा प्रकारे असणारे ब्रह्मद्रव्याच्या यज्ञकुंडातून याला जन्म झाला पण आता काय करा म्हणजे हा तुमचा मुलगा म्हणून तुम्ही आता सांभाळा याचं संगोपन तुम्ही करा हा तुमच्या हवाली घालून आता मी जाणार आहे असे अग्निदेव दत्तात्रय प्रभूला बोलत होते. तरी याते अनुग्रह देवनी जगी मिरवी सनातपणी हा चिरंजीव सो शिव कामनी मृत्यू कदा न पावो. अशा प्रकारे असणारे तुमचा वरद हस्त याच्या डोक्यावर राहू द्या म्हणजे आणि याला चिरंजीव करा तुमच्या चिरंजीवपणामुळे याला कदाकाळी मरण नसावं आणि हा कल्पांतापर्यंत चिरंजीवत असावा असे मच्छिंद्र आपलं अग्निदेव दत्तात्रय प्रभूला बोलत होते. प्रथम दशकर रे तवहिला मम जठरी त्यावरी जन्मला तस्मात श्रेष्ठ उभय पक्षाला चिरंजीव असो हा. अशा प्रकारे असणारा महादेवजींचा रेत आणि माझ्या अग्नीच्या जठरामध्ये हा जन्मलेला हा दोघांपासून उत्पन्न झालेला आहे म्हणतात. आता हा चिरंजीव राहू द्या पण याचं संगोपन तुम्ही करा असे दत्तात्रय प्रभूच्या कानावर वार्ता ही अग्निदेव सांगत आहेत. जैसा लाभल्या रास पिऊस उपरी संजीवनी साहित्यास मग तो निर्भय यम सदनास यमापासी मिरवेल शीघ्रत शर्करेची पडता मिठी नको कोण म्हणेल या कडवटी का चंद्र काची झाली भेटी उजड काही दिसना देवी शिव काम माझे जटला ऐके झालिया श्रेष्ठाकार त्यात नारायण नवसाचार अंतरिक्ष संचरला. अशा प्रकारे असणारे म्हणले महादेवजींचं येत आणि माझं पोट यामध्ये ह्या नवनारायणांपैकी एक अंतरिक्ष नारायणाने जन्म घेतलेला आहे हे खूप चांगली गोष्ट घडलेली आहे असे दत्तात्रय प्रभूला अग्निदेव सांगत होते म्हणतात. याही उपरांती काय का परी मौजी विराजल्या स्वामी करी मग ते महात्मे कवना परी जगा माझी कयवर नावे. अशा प्रकारे असणारे म्हणजे त्याच्याही पेक्षा चांगलं म्हणलं तर तुमचा वरद हस्त याच्या डोक्यावर राहिला तर त्याच्यापेक्षाही ही गोष्ट चांगली घडेल असं अग्निदेव दत्तात्रय प्रभूला म्हणत होते. आधी सुवर्ण 16 दामी त्यावरी सुगले हेमकरणी जडित नवरत्न सुढाळ कोंदणी ते कोण लेव म्हणेना ही आधीच सुगंध मला यागार मृगमद झाला असे त्यावर यावरी श्रंगारुणी सुंदर कोण उठी घेईना तस्मात आयशा झाल्या गोष्टी वरद करीत बघा तपोजेटी मग जालिंदर मही पाटी कीर्ती सूर्य मिरवेल.
अशा प्रकारे असणारे या दोघांचं एवढं बोलणं झाल्याच्या नंतर दत्तात्रय प्रभू सांगत होते की आता हा सूर्यासारखा तेजस्वी होईल, म्हणजे या जगामध्ये सूर्यासारखा चिरंजीव होऊन मिरवेल, अशा प्रकारची आश्वासन अग्निदेवाला दत्तात्रय प्रभू देऊ लागले म्हणतात. परी ते पावकी रसाळ वचन वर्ष ते अमृत घन येणे चातक मनात तुष्ट झाले शरीरी. अशा प्रकारे असणारे दत्तात्रय प्रभूचं बोलणं असं झाल्याच्या नंतर अग्निदेवाला खूप आनंद झालेला आहे म्हणतात. जशा प्रकारचं पाणी पडावं आणि चातक पक्षाला तो वरची धार पाण्याची भेटावी, जशा प्रकारे तसा आनंद होतो का, त्या प्रकारचा आनंद अग्निदेवाला झालेला आहे म्हणतात. मग म्हणे जी महाराजा पूर्वी नाताची काम तुझा परी 12 वर्ष विजय ध्वजा मज पाशी ठेविया. अशा प्रकारे असणारे म्हणले याला मी सनात करील, याला दीक्षा देईल, पण याला 12 वर्ष माझ्याजवळ ठेवावं लागेल, असे दत्तात्रय प्रभू अग्निदेवाला बोलू लागले. अवश्य म्हणून जाळ मवळी म्हणे रक्षणे आपण जवळी परी मज देखतात मोळी वरद करणी मिरवावा. तुमच्याजवळ ठेवतो म्हणजे 12 वर्ष काय किती दिवस ठेवतो, पण माझ्या देखत याच्या डोक्यावर वरद हस्त ठेवा आणि याच्या कानामध्ये मंत्र द्या, याला दीक्षा द्या, याचं अज्ञान पण मिटवा, असे दत्तात्रय प्रभूला अग्निदेव बोलू लागले. मग तो सुपात्र त्रिनंदन अंकी घेत जालिंदर रत्न सकळ कळाते सांगून विकल्पाचे नुरवित से. अशा प्रकारे असणाऱ्या अग्निदेवाचं बोलणं झाल्याच्या नंतर दत्तात्रय प्रभूने जालिंदरनाथाला आपल्या मांडीवर घेतलं, त्याच्या डोक्यावर वरद हस्त ठेवला आणि सगळी अज्ञान काजळी नाहीशी केली म्हणतात. पहावो कृपेची सदटन व्हाळी वरदास्त स्प्रशिता मौळी धरणी ओ पिता मंत्रावळी अज्ञान काजळी फिटली से. अशा प्रकारे असणारी म्हणतात दत्तात्रय प्रभूचा वरद हस्त एवढा चांगला होता की त्याच्या डोक्यावर हात ठेवल्याबरोबर त्याची सकळ असणारी अज्ञान काजळी मिटलेली आहे, असं सांगत आहेत. परी मंत्राक्षरंबुदाकार पूर्ण संचरता कर्णपात्र मगती मयी पिके विचित्र ब्रह्मपणे मिरवली. अशा प्रकारे असणारे वरद हस्त ठेवल्याच्या नंतर अज्ञान काजळी मिटली आणि कानामध्ये मंत्र दिल्याच्या नंतर त्याच्यामधलं अज्ञान पण सगळं नाहीस झालेलं आहे म्हणतात. त्याला सगळं काही ब्रह्ममय दिसत होतं असं सांगत आहेत. मग तातची तात अनुपमा चराचराती तावर जंगम एके रूपी सनातन ब्रह्म प्राप्ती मिरवली. अशा प्रकारे असणारं त्याला कोणताच संकल्प विकल्प असा काही वाटत नव्हता म्हणतात. सगळं काही ब्रह्ममय भासत होतं आणि कोणत्या वस्तूमध्ये त्याला दुजेपणा वाटत नव्हता, अशा प्रकारचं सांगत आहेत. ऐसा झाली या स्वतंत्र विचार मग करुणी दत्तासी नमस्कार महाराज तो वैश्वानर अदृश्यपणे मिरवला. अशा प्रकारे असणार त्याची अज्ञान काजळी मिटल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावर वरद हस्त ठेवल्याच्या नंतर अग्निदेवाचं समाधान झालेलं आहे म्हणतात. आणि अग्निदेव आता दत्तात्रय प्रभूला नमस्कार घालून अदृश्य झाले असं सांगत आहेत. मग दत्तात्रय आणि जालिंदरा विराजले पर्वत गिरीधर मग प्रेमी अभ्यासी चमत्कार दृश्य कळती. अशा प्रकारे असणारे अग्निदेव गेल्याच्या नंतरच जालिंदरनाथ आणि दत्तात्रय प्रभू गिरनार पर्वतावर गेले म्हणतात आणि तिथे त्यांना दृश्य अदृश्य अशा नाना प्रकारच्या विद्या दत्तात्रय प्रभू देत होते म्हणतात. मग सवे घेऊन जालिंदरासी नित्य गमन करी महिषी स्नान करुणी भागीरथीसी विश्वेश्वरासी
नमिताती. अशा प्रकारचे असणाऱ्या जालिंदरनाथाला सोबत घेऊन दत्तात्रय प्रभू नाना गावावर फिरायचे आणि नित्य नित्य भागीरथीचे स्नान करायचे आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचे, त्यालाही दर्शन घडायचे यांच्या सोबत असं सांगत आहे. ते तुनी भोजन पांचाळेश्वरी, भिक्षा मागावी कोल्हापुरी, निद्रादयाची मातापुरी, माहूर गाड मनविताती. अशा प्रकारे असणारे विश्वेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि कोल्हापूरला जाऊन भिक्षा मागायची आणि गिरनार पर्वतावर जाऊन तिथे त्यांनी विश्रांती घ्यायची, अशा प्रकारचं सांगत आहे. असोयचे द्वादश वर्षात नाना त्रास घेत, प्रवीण करी बाळा समर्थ, विद्या भांडार भरोनिया. अशा प्रकारे असणारे असे करत करत 12 वर्ष झाली म्हणतात आणि या 12 वर्षामध्ये त्याला सगळ्या विद्या निपुण झाल्या म्हणतात. त्यांचे नाना अस्त्र शस्त्रांची विद्या शिकवल्या गेली, सगळे अस्त्र शस्त्र त्याचे त्या अस्त्र शस्त्रामध्ये तो पारंगत झालेला आहे असं सांगत आहे. जालिंदराचे दास्य पाहुणा गडगडी आल्हाद पावे मन, सकळ विद्येचे रत्न तया लागी भूषणाते. आणि जालिंदरनाथ सुद्धा तेवढ्याच भक्ती भावाने त्यांची सेवा करत होते म्हणतात आपल्या गुरुची, आणि त्यांची सेवा पाहून दत्तात्रय प्रभूचं मन सुद्धा खूप आनंद व्हायचं आणि त्यांची सेवा पाहून त्यांना दत्तात्रय प्रभूंनी खूप प्रकारच्या विद्या देऊन विद्यावान केलेला आहे असं सांगत आहे. वातास्त्रादि जलदास्त्र, अग्नियास्त्र, धूम्रास्त्र, वाताकर्षण कामास्त्र, पर्वतास्त्र निवेदिले, वज्रास्त्र आणि वासव जागती, नागास्त्र प्राणाहुती, खगेंद्रास्त्र प्रताप शक्ती, मोहनास्त्र सांगितले, निर्वाणास्त्रादि संजीवनी, रुद्रास्त्र आणि प्रलयाग्नी, विरक्तास्त्र कामासनी, मोहनास्त्र सांगितले, दानवास्त्र देवास्त्र पूर्णतमा, काळास्त्र मिरविती यमादिदम, हवनास्त्र गती उत्तम, जिंकू शके ब्रह्मांड, कार्तिकास्त्र ब्रह्मास्त्र, विभक्तास्त्र धारणास्त्र, शापास्त्र आणि मरणास्त्र, शरास्त्र ये शिकविले. आयसा द्वादश वर्षात सकळात्री प्रवीण केला नाथ, आयुष्य भविष्य गमनारत, सकळ विद्या निरूपिल्या. अशा प्रकारे असणारे 12 वर्ष गिरनार पर्वतावर राहून दत्तात्रय प्रभूंनी त्यांना सगळ्या विद्या उपल्या म्हणतात, सगळ्या अस्त्रशस्त्रामध्ये निपुण केलं. कोणतं भविष्य, भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ यातील सगळ्या विद्या पारंगत केल्या असं सांगत आहेत. रसायनादि किमयागार, वेद व्याकरणादि निपुण शास्त्र, नाटके संगीत सारथ्य स्वर, गंधर्वाते लाजवी, ज्योतिष साये कशेन संधान, ओकशास्त्री झाला प्रवीण, कामुकदंड गुण ओढण, शास्त्राधारे पै केला, जलतरणादी चातुर्य कविता, वैदिकी रत्न लक्षण सहित, ब्रह्मज्ञानादि निपुण रता, बोले तैसा चालत से, ऐशी सकळ कळा कुसरी, सद्विज्ञेचा पूर्ण भांडारी, करुणी निका परीक्षे परी, जगा माझी मिरविला. अशा प्रकारे असणारे सगळ्या विद्या देऊन त्याला पारंगत केलेला आहे. अस्त्र शस्त्र देऊन सुद्धा त्याला योद्ध्याचं सुद्धा दक्षिणा म्हणून दिलेली आहे. पण आता काय राहिला रे, या परिधानी अपूर्ण, कुणी दैवते आराधना, वर व पावया कारणे, जालिंदरा उतरली.
अशा प्रकारे असणारे नागाश्वताखाली जाऊन सुद्धा सकळ देवतांचा आशीर्वाद घेण्यासाठी तिकडे जालिंदरनाथ गेलेले आहेत म्हणतात. आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी सगळे देवता सुद्धा आता तिथे खाली उतरलेले आहे असं सांगत आहेत. मग तो चौनी वैश्वानरा पुढे केला तयार कुमर, प्रत्यक्ष होता जालिंदर सद्विद्येशी दाविले. अशा प्रकारे असणारे तिथे त्या ठिकाणी अग्निदेवाने येऊन सगळ्या देवांच्या समोर जालिंदराला केलेला आहे आणि सगळे वर देण्यासाठी त्यांना विनंती केलेली आहे असं सांगत आहेत. पाहुनी विद्या पाररत्नम मान तुकावी दुर्मूर्धन, धन्य धन्य हा त्रिनंदनम वारंवार म्हणत असे. आपला मुलगा सगळ्या शास्त्र विद्यामध्ये आणि त्या अस्त्र विद्यामध्ये सुद्धा पारंगत झालेला म्हणजे दत्तात्रय प्रभूने त्याला विद्या दिलेली पाहून धन्य धन्य म्हणजे अत्रिनंदन आहेत अशा प्रकारे अग्निदेव धन्यता देत होते म्हणतात. या परता त्रिसुता मने महाराजा ऐक मात, पूर्णपणे जालिंदरनाथ सद्विद्येचे पै झाला. अशा प्रकारे असणारे जालिंदरनाथ सगळ्या विद्यामध्ये पारंगत झालेला आहे असं दत्तात्रय प्रभू अग्निदेवाला सांगत होते म्हणतात. झाला पर्याय कवचना एक उरले आराधन, दैवत करुणी द्यावे प्रसन्न वरा लागी महाराजा. माझ्या अस्त्र विद्यामध्ये शस्त्र विद्यामध्ये तर हा पारंगत झालेला आहे परंतु याला सगळ्या दुसऱ्या देवतांचे सुद्धा वर असावे लागतात, याला हे वर सुद्धा मागून घ्या अशा प्रकारचे अग्निदेवाला दत्तात्रय प्रभू बोलत होते म्हणतात. तरी सकळ देवतासी निवुनी भेटवी जालिंदरासी, बोल स्वीकारुनी पूर्णतयासी पैसवावे महाराजा. अशा प्रकारे असणारे तुम्ही त्या देवतांकडे जालिंदरनाथाला घेऊन जा, सगळ्या देवतांचे वर यांच्या मस्तकावर घ्या आणि यांना पूर्ण तपाला बसवा असे सांगत आहेत म्हणतात. मग वैश्य म्हणून वैश्वानर स्कंदी वाहिला जालिंदर, भुवनत्रयी समग्र फिरवणी ओळखी दैवते. अशा प्रकारे असणारे त्यांनी सांगितल्याच्या नंतर पुन्हा आपल्या खांद्यावर आपल्या बाळाला घेतलेला आहे आणि अग्निदेव महीवरती म्हणजे धर्तीवर प्रत्येक देवांच्या ठिकाणी जात होते आणि त्यांना दर्शन घेऊन वर आपला ओपित होते म्हणतात. आणि आता काय करतील ते पाहू. असोती ताने दैवते नामे सांगता वैखरी सुमध्यमे, तरी दुबार कथा ग्रंथ महात्मे पडताय महाराजा. पूर्वी मच्छिंद्राचे कारणी निरूपिली स्थाने दैवते नामी, नागपत्र स्वतधामी सूर्यकुंड उपदेशिले. अशा प्रकारे असणारे पहिल्यांदा जेव्हा मच्छिंद्रनाथाने तपश्चर्या केलेली होती म्हणतात त्यावेळी सूर्यकुंड नावाचं मच्छिंद्रनाथाने कुंड उपदेशिलं होतं असं सांगत आहेत. जे जे मच्छिंद्र केले संधान, सकळ देवते प्रसन्न, येते दाविले दुर्मूर्धने वरा लागी ओपिले. अशा प्रकारे असणारे मच्छिंद्रनाथाला ज्या ज्या देवांनी वर दिला होता म्हणतात जसं जसं कार्य केलं होतं मच्छिंद्रनाथाने त्या प्रकारचं कार्य जालिंदरनाथाला करायला अग्निदेव सांगत होते म्हणतात. 52 विराधी जळ देवता पाताळ भुवनी सोनाता, इतक्यासी करुणी प्रणिपाता वरा लागी ओपिले से. परी दैवते वर देऊन त्यासी, सांगा ती झाली पूर्ण तपासी, तिने पावेल सकळ सिद्धीशी आयुष्य सकळ बदले ती. गोपाल कृष्ण भगवान की जय. नवना